नमस्कार, मी शशिकांत कासार आणि या 2 दिवसाच्या घटना घडल्या आरोग्य संदर्भात, त्या संदर्भात जी काही डॉक्टरांना आरोग्याच्या भाषेमध्ये काही संघटनेनी हे केलं, त्या भूमिकेवरती आता या सगळे आरोग्य कर्मचारी त्यांनी संप पुकारलेला आहे. काम बंद आंदोलन त्यांचं सुरू आहे. काय मागणी असणार आहे त्या मागणी संदर्भात इथले वैद्यकीय अधीक्षक आहेत त्यांच्याशी बोलणार आहेत. सर, जी काय घटना घडली, एकूण काय घटना घडली? नमस्कार, मी डॉक्टर यादव शेखरे, वैद्यकीय अधीक्षक म्हणून वाडा येथे कार्यरत आहेत. दिनांक 10/2/2026 रोजी आमचे कर्तव्यावर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हर्षदा पाटील मॅडम आणि त्यांचे आपले सगळे कर्मचारी हे ड्युटीवर असताना ज्या संघटनेचे जे काही कार्यकर्ते आले, साधारणतः 1-2च्या दरम्यान तिथे गोंधळ घातला आणि आमच्या डॉक्टर लोकांना आणि कर्मचारी स्टाफ लोकांना त्यांनी आरोग्याच्या भाषेत शिवीगाळ केला आणि अपमानास्पद वागणूक दिली. याचा गोष्टीचा आम्ही सार्थ निषेध करत आहोत आणि सार्थ निषेध करत असून ह्या झालेला प्रकार हा अतिशय गंभीर असून मी आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने याचा निषेध करत आहे आणि तसेच दोषींवर कडक कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. सध्या आम्ही काम बंद आंदोलन न करता काळ्या फिती लावून आम्ही काम करत आहोत, परंतु आमचं समाधानकारक आम्हाला जर याचा तोडगा नाही निघाला तर आम्ही या 2 दिवसानंतर काम बंद आंदोलन करणार आहोत. आपल्यासोबत काही महिला सुद्धा आहेत. एकीकडे आज जर महिला बघितल्या, ह्या डॉक्टर आहेत, सेवा करतायत, महिलांची डिलिव्हरी करतायत, सिझरिंग करतायत आणि अहोरात्र त्या काम करत असताना त्यांना एखाद्या संघटनेने येऊन असं बोलणं खरं तर हे योग्य नव्हतं. आणि आता ह्या भूमिकेमध्ये तुम्ही सर्व आरोग्य कर्मचारी या ठिकाणी उतरलेले आहेत. आता काय तुमची मागणी असणार आहे, काय भूमिका असणार तुमची? जसं सरांनी सांगितलं, एमएस सरांनी, की आम्ही निषेध करत आहोत ह्या गोष्टीचा. कारण जी घटना घडली ती अत्यंत चुकीची आहे. जी व्यक्ती स्वतःला पूर्णपणे झोकून, म्हणजे ती जेवणाचा पाण्याचाही विचार न करता पेशंटसाठी अहोरात्र करतायत आणि आपल्या वाडा ग्रामीण रुग्णालयासाठी स्त्रीरोग तज्ञ हे किती महत्वाचं पद आहे. आणि जिथून मॅडम आपल्याकडे आले तिथून डिलिव्हरी, सीझर किंवा स्त्री रोगात ज्या काही समस्या आहेत त्या पूर्णपणे त्यांच्याकडून निरसन होते आणि त्या एवढे कष्ट करत असताना त्यांना इतर संघटनांनी अशा पद्धतीने त्रास देणं किंवा अशा पद्धतीने अर्वाच्य भाषेमध्ये त्यांचं अपमानास्पद वागणूक देणं किंवा त्यांना मानहानी करणं हे चुकीचं आहे आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही सगळ्यांनी आज काळ्या फिती लावून काम करतोय. आणि जसं सरांनी सांगितलं की 2 दिवसापर्यंत ह्याच्यावरती जर कार्यवाही झाली नाही तर मग आम्ही काम बंद आंदोलन करू. मॅडम, मला सांगा, आता तुम्ही रोज म्हणजे इथं काम करता, प्रत्येक रुग्णात तुम्ही सेवा देता, पण मग तुमची सुरक्षे संदर्भात आता काय तुमची भूमिका आहे? हे आज जो 10 तारखेला जो प्रकार घडला हा पहिलेचाच प्रकार नाहीये. याच्या आधी अनेक वेळा हे असं घडून गेलाय, पण आम्ही सेवा ठप्प व्हायची नाही म्हणून नितांत सेवा देत राहिली आहे. मी, माझे सर्व कर्मचारी, आमचे सर, सर्व नितांत आम्ही सेवा दिली. पण आता हे कधीपर्यंत सहन करायचं? आम्हाला म्हणजे असुरक्षित वाटतंय. कालच्या त्या प्रकारापासून आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आम्ही कसं काम करायचं? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सुरक्षितता पोलिसांकडून पण मिळाली पाहिजे आणि आम्ही असं असुरक्षित काम करू नाही शकत. त्यामुळे आम्हाला सपोर्ट मिळाला पाहिजे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. ही पहिली वेळ नाही आहे, याच्या आधी पुष्कळ वेळा असं घडून गेलंय, पण आम्ही सेवा देत राहिलो. म्हणजे रिअली खरंच प्रत्येक कर्मचारी, डॉक्टर पासून, एमएस पासून, डॉक्टर पासून, कर्मचारी पासून, परिचारिकापासून सगळ्यांनी सेवा दिली आहे, मनापासून सेवा दिली आहे. आणि मॅडम, खरंच हर्षदा पाटील मॅडमनी त्या स्वतःचं हॉस्पिटल उघडून करू शकतात कमाई, पण त्यांनी नाही केलं. त्या सेवा देतात आणि अशी प्रकार आता नको घडायला, यासाठी आम्हाला सुरक्षितता मिळाली पाहिजे. मॅडम, आरएच मध्ये नक्की काय झालं होतं? काल दिनांक 10/2/2026 रोजी मी नेहमीप्रमाणे कामावर कार्यरत असताना गरोदर महिलांची तपासणी चालू होती. मी आणि माझ्यासोबतच्या अधिपरिचारिका रेखा भोईर या आम्ही गरोदर मातांची तपासणी करत होतो. रांगेत उभ्या असलेल्या एका महिलेला थोडीफार काहीतरी चक्कर जाणवली आणि त्याच्यावरून रांगेत उभ्या असलेल्या महिलांचं खूप भांडण झालं एकमेकींशी. भांडणाचा आवाज ऐकून मी माझ्या सोबतच्या ज्या अधिपरिचारिका होत्या, रेखा सिस्टर, त्यांना सांगितलं की सिक्युरिटी गार्डना बोलवा आणि भांडण मिटवण्याचा प्रयत्न करा. त्यांनी त्वरित सिक्युरिटी गार्ड फुलेमामा यांना बोलवलं आणि त्यांनी भांडण मिटवण्याचा प्रयत्न चालू केला. तसंच ज्या महिलेला चक्कर आली होती, शीतल टोकरे म्हणून, तिला त्वरित अंतरुग्ण विभागात हलवण्यात आलं. तिच्यावर डॉक्टर शुभांगी भुईर मॅडम अंतरुग्ण विभागात कार्यरत होत्या, त्यांनी त्वरित उपचार चालू केले आणि तिची प्रकृती स्थिर करण्यात आली. यानंतर मी आणि माझ्यासोबत असलेल्या अधिपरिचारिका रेखा सिस्टर यांनी आम्ही रुग्ण तपासणीची प्रक्रिया कंटिन्यू केली आणि आम्ही कंटिन्यू ती तपासणी चालू करत होतो. याच्यानंतर आम्हाला बाहेरून भांडणाचे आवाज येत होते, परंतु आम्ही तुलेमामा तिथे असल्यामुळे आम्ही त्याच्यात काही जाऊन इंटरव्हेन्शन केलं नाही. साधारणतः ही घटना 12 ते 12:30च्या सुमारास घडली. यानंतर 2-2:30 वाजता
फुले मामाच मला त्या सोनोग्राफी कक्षातच पुन्हा बोलवायला आले की तुम्ही चला, काही त्या शीतल टोकरे ह्या पेशंटचे नातेवाईक आणि त्याबरोबर काही कार्यकर्ते तुमच्याशी बोलू इच्छितात. वैद्यकीय अधिकारी कक्षात ते बसलेले आहेत. म्हणून मी वैद्यकीय अधिकारी कक्षात त्यांच्याबरोबर गेले. तिथे जवळजवळ 10 ते 15 लोक त्यांची जमा होती. त्याच्यामध्ये भरत जाधव आणि बाळू लहांगे यांनी माझ्यावर आरोप केले की तुम्ही तुमच्या ओळखीच्या लोकांना प्राधान्यक्रम देता किंवा आमच्या महिलांना बसण्याची जागा उपलब्ध नाही आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल काही कारवाई करत नाही आणि आमच्या पेशंटला चक्कर आली तर त्याच्यावर काही उपचार झाले नाही. मी त्यांना ज्या आशा वर्कर कॅम्पसमध्ये उपलब्ध होत्या त्यांना बोलवलं आणि हे सगळे आरोप खरे आहेत का असं त्यांच्यासमोर विचारून हे आरोप खरे नाही आहेत हे समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी अतिशय अरेरावीच्या शब्दात की तुम्ही नोकर आहात आणि आम्ही मालक आहोत आणि तुम्हाला मालकांशी बोलण्याची अदब नाहीये वगैरे वगैरे शब्दात माझा अपमान केला. आणि तरीही मी जास्त काही प्रत्युत्तर न देता त्यांना म्हटलं की तुमचं बोलून झालं असेल तर मी जाते, माझे पेशंट तिकडे खोळंबले आहेत. आणि मी जायचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये त्यांनी मला जे बाळू लहांगे होते त्यांनी मला वडिलांवरून शिवीगाळ केली. आणि या प्रक्रियेमुळे माझं प्रचंड मानसिक खच्चीकरण झालं आणि माझं मानसिक स्वास्थ्य धोक्यात आलं. तुम्ही राजीनामा देता असं समजते? हा, मी अर्ज तर दिलेला आहे. खरं तर आता हे कर्मचारी संपूर्ण आता काम बंद आंदोलन उतरले, त्यांनी काळी फिती लावली आहेत. आता प्रशासन असेल ते काय कारवाई करते याच्यावरच आता लक्ष असणार आहे आणि प्रशासनिक कारवाई करावी ही आता ह्या संपूर्ण आरोग्य यंत्रणेची मागणी असणार आहे. ओके, ठीक आहे.